निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं अधिक संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दाकृ सोमन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राजाराम साळवी गौरव विचार मंचतर्फे आयोजित वन्यजीव निसर्ग साहस या विशेष व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मनीषा विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात हा बहुआयामी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी साळवी पाटील यांच्या अभ्यासपूर्ण वन्यजीव आणि वनस्पती छायाचित्रांचं भव्य प्रदर्शन आयोजन करण्यात आलं होतं. मकर संक्रांती या विषयावर बोलताना सोमन यांनी पक्ष्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. धारदार मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात. आकाश जसं आपलं आहे तसं ते पक्ष्यांचंही आहे असं सांगत त्यांनी पर्यावरणाबद्दल संवेदनशीलतेची गरज व्यक्त केली आहे. आकाश हे उघडं पुस्तक आहे. जसं जंगल वाचवायला शिकायला हवं तसं आकाशही वाचता आलं पाहिजे असं सांगत त्यांनी खगोल आणि निसर्ग यांची सुंदर मेळ घातला. तसेच लोणार, अश्निविवर आणि भास्कराचार्यांचे जन्मस्थान पाटण या स्थळांना भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शहापूर येथील ठाकूर बंधूंनी उभारलेलं तारांगण वेधशाळा पाहण्याचा आग्रह देखील त्यांनी यावेळी धरला. कार्यक्रमात वन्यप्रेमी साधना वझे यांनी अर्जुन या बिबट्याचे दत्तकत्व घेतल्याचा अनुभव सांगितला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दत्तक योजनेद्वारे त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याचं नमूद केलं आहे. वन्य अधिकारी नरेंद्र मुठे, अनेक वन सहाय्यक अधिकारी यांच्यासह वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशन रेस्क्यू टीम तसेच प्राचार्य मेधा सोमन, नगरसेविका अपर्णा साळवी, शोभा वेलफेअर असोसिएशन, डॉक्टर किरण स्पष्टे, लता साळवी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रथम राजाराम साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जीवेत शरदः शतम अशी प्रार्थना करतो. आणि आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्तम होता. वन्यजीव रक्षण करायला पाहिजे, पण ते करताना आपलं स्वतःचं रक्षण आणि वन्य प्राण्यांचं रक्षण व्हायला पाहिजे. खरं सांगायचं तर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. पर्यावरणाचं आपण रक्षण करायला पाहिजे. आपण जर निसर्गाला वाचवलं तरच निसर्ग आपल्याला वाचवणार आहे. केवळ माणसांचा हा निसर्ग नाही आहे, पृथ्वी माणसांसाठी नाही आहे, तर प्राणी, पशु, पक्षी यांच्यासाठी सुद्धा आहे, जलचरांसाठी सुद्धा आहे. तर यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांनी बुद्धी मानवाला दिलेली आहे त्याच्यासाठी माणसानं माणसासारखं वागावं आणि निसर्गाशी सुद्धा माणसासारखं वागावं, निसर्गाचं जतन करावं. आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. हा ठाणे नगरीमध्ये सगळीकडे महाराष्ट्रात असे प्रकारचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि एक आपल्याला प्रशिक्षण मिळायला पाहिजे. या विषयावरती अनेक पुस्तकं प्रकाशित व्हायला पाहिजेत आणि वन्यजीव रक्षण कसं करायचं, निसर्गाला कसं जपायचं, पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं याचं शिक्षण पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. आता हे नवीन विश्व विज्ञानाचं आहे, AIचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. अशा वेळी आता तरुणांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. साधनं नवीन नवीन येत आहेत. आयुर्मर्यादा वाढते नवीन नवीन औषधाच्या संशोधनामुळे. परंतु माणसानं कसं वागायचं हे ज्या नवीन नवीन वस्तू तयार होत आहेत, विज्ञानाची साधनं तयार होत आहेत, ती कशी वापरायची याचं प्रशिक्षण लोकांना द्यायला पाहिजे. आणि खरं सांगायचं तर पैसा मिळवणं हेच ध्येय असता कामा नये. पैसा हे साध्य नाही, पैसा हे साधन आहे. आनंदानं जीवन जगायला पाहिजे, निसर्गाला जपलं पाहिजे, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताना आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वसुंधरेचं, पृथ्वीचं रक्षण आपण करायला पाहिजे. राजाराम साळवी गौरव विचार मंच यांनी आयोजित केलेलं होतं हे कार्यक्रम. आणि आज या विचार मंचाचं स्थापना झालेलीचं मी मुख्य उद्देश सांगतो. का स्थापनाचं कारण होतं का इकडचे कलावंत जे कर्तृत्ववान लोक आहेत त्यांना एका छत्रछायाखाली आणायचं हे आमचं मेन कर्तृत्व होतं. आणि हे पार पाडायचं आम्ही काम केलेलं आहे. इकडे हे तिसरं पर्व आम्ही पार पाडले जिथे आम्ही शैलेंद्र पाटील यांना बोलवलेलं होतं, ज्यांनी वन्यजीवबरोबर माहिती दिलेली आहे, निसर्गाची माहिती दिली आहे, चांगली सखोल माहिती दिलेली आहे. त्यानंतर दाकृ सोमन सर आले होते, त्यांनी देखील खूप चांगली माहिती दिलेली याची. आणि स्टुडंट्सनी देखील लाभ घेतला ह्याचा इकडचा. आणि चांगली प्रकारे कार्यक्रम झालेला आहे. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना व्याख्यानमाळा आणि विचारमंचातून बोध घेण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात त्या. आणि वेगवेगळे टॉपिक्स आम्ही तिकडून निवडतो. प्रत्येक वर्षी नवीन टॉपिक्स असतात. का लास्ट टाईम आदित्य दवणेंचं होतं, जसं फक्त लढ म्हणा हे विषय होतं, तसं या निसर्गप्रेमींसाठी हा निसर्गाचा विषय होता यावेळी. असं नवीन नवीन इनोव्हेटिव्ह विषय आम्ही घेतच राहतो. निसर्गाशी प्रेम करा मी तेवढंच म्हणेन, कारण का आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या बाहेर मुलं निघत नाही आहेत, का
मी नेहमी लहान मुलं देखील बघतो का कंटिन्युअस फोनमध्ये असतात. तर ते थोडंसं लांबवलं पाहिजे. त्यातही कुठेतरी अभ्यासावरती देखील परिणाम पडतो आणि माझं म्हणणं आहे का एवढं सुंदर निसर्ग आहे तर तिकडे थोडंसं आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे.